ओके ठीक आहे मुलांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. काल एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलं, एक्झाम्पल नंबर 6 झालंय सॉल्व. झालं एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 2 नंबर. क्वेश्चन नंबर 2 इकडचं या पूर्ण. क्वेश्चन नंबर 2, डिफरेंशिएट the following with respect to x. सर्वांनो हे सगळे एक्झाम्पल 12 साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 12 चा पहिला चॅप्टर डेरिव्हेटिव्ह पेपर सेकंडचा. ओके डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला कोणाचा, त्यातलं पहिलं एक्झाम्पल. y is equals to x raised to 5 into tan x. Okay, solution. Late. ओके आपली रायटिंग ठरल्याप्रमाणे लगेच पुढे काय असणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक. इकडे येईल वायचा डेरिव्हेटिव्ह. अडचण बोला बरं या स्टेप पर्यंत. अरे या स्टेप पर्यंत अडचण, पण आता इकडे बाहेर आहे मुलांनो, इथे एकच टर्म एकच आहे, पण याच्यामध्ये दोन फंक्शन आहे, दोन्ही एकचे फंक्शन आहे, दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. म्हणजे याला जर आपण u म्हटलं तर हा v झाला आपला, बरोबर आहे. मग आता प्रश्न हा राहिला की जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सेपरेट होतो का, नाही. मग इथे काय वापरावं लागेल, प्रॉडक्ट रूल. मग आपण तो पहिले प्रॉडक्ट रूल मेन्शन करून घेऊया. वी नो दॅट, तुम्हाला काय माहितीये, प्रॉडक्ट रूल माहिती. काय प्रॉडक्ट रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही. आता बा प्रॉडक्टचा खाली राहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही इज इक्वल टू u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बरोबर आहे का. ओके आता हा वापरायचा इथे. मग कसा वापरायचा हा डेरिव्हेटिव्ह इथे, सर्वात पहिले इकडे वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय डी इज इक्वल टू, इकडे मात्र हा u आहे हा v. मग फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, हा ऍज इट इज आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, प्लस आता सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, फर्स्ट फंक्शन. प्रॉडक्ट रूल वापरला, वरती मेन्शन केलाय तसं. मग आता डेरिव्हेटिव्ह घ्या. therefore dy by dx is equals to x raised to 5 as it is into tan x चा डेरिव्हेटिव्ह x square x प्लस
हा tan x ॲज इट इज आहे. x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू x रेस टू, आता डायरेक्ट जमायला लागले डेरिव्हेटिव्ह. आता जे फॉर्म्युले लिहिणं किंवा ते अप्लाय करीत बसत वेळ लागला. मग फक्त इथे खाली रिझनिंग मध्ये फॉर्म्युले लिहून ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x and derivative of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. फॉर्म्युले या करता लिहायचे की तुम्ही कालपर्यंत फॉर्म्युले लिहिले म्हणून आज तुमचे फॉर्म्युले लक्षात येऊ राहिले पापाटापट. ओके, therefore dy by dx is equal to, हा काय होईल, x raised to 5 into sec square x प्लस, आता ते न्यूमेरिकल आहे ना, ते टर्म पहिले घेऊया फक्त, प्लस 5 इंटू एक्स रेस टू 4 इंटू टॅन एक्स. बरोबर आहे. ते आता हे आन्सर एवढं जर ठेवलं चालेल, पण दोन टर्म मध्ये एक्स रेस टू 4 कॉमन दिसतोय ना. इथे 5 वेळा एक्स आला, इथे 4 वेळा एक्स आला, 4 एक्स कॉमन घेतेच ना आपला. म्हणजे इथं काय घेऊ शकतो, देअरफॉर dy by dx is equals to x raised to 4 into bracket x into हे आलं बघा नो आन्सर. एक्झाम्पल मध्ये अडचण बोला बरं. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? समजलंय? ओके, प्लॉट रूल समजलाय? ओके, हे एक्झाम्पल सगळ्याच्या सगळे बाळांनो 12th साठी खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक्झाम्पल घ्या. y is equals to x cube into log x. ओके, तर तुम्हाला दिलं एक्झाम्पल, सॉल्व करा. वापरा याप्रमाणे प्लॉट रूल वापरायचं. सेम पहिल्या एक्झाम्पल सारखी रायटिंग. ओके, याची हिंट देऊ फक्त. याची हिंट अशी असणार आहे, याप्रमाणे तुम्ही इथपर्यंत लिहिणार, प्लॉट रूल लिहिणार, नंतर इज इक्वल टू एक्स क्यूब ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x plus log x as it is
मग आता हा येणार आहे एक्स क्यूब ऍज इट इज राहणार. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x प्लस लॉग एक्स ऍज इट इज राहणार. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार 3x². त्यानंतर इथे एक एक्स कॅन्सल होणार आहे. हा एक एक्स आणि क्यूब मधला एक एक्स कॅन्सल होणार. हे टर्म शिल्लक राहणार फायनली x² प्लस 3x² इंटू लॉग एक्स. यातनं x² कॉमन घेतला तर शिल्लक राहणार 1 प्लस 3 इंटू लॉग एक्स. इथे इंटू 1 होता ना हा. x² कॉमन काढला. बाकीचा इथपर्यंतचा पार्ट रिस्पेक्ट टू एक्स तो डेरिव्हेटिव्ह लिहा, नंतर प्रॉट रूल लिहा, त्यानंतर असं येणार आहे मिळाले येणार आहे. अडचण बोला बरं. इकडे काय अडचण आहे? तुम्हाला काय अडचण आहे तिकडे? अडचण आहे काही? पुढचं एक्झाम्पल घ्या. झालं की एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 2 पुसू. हे झालं, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, एक्झाम्पल नंबर 2 पुसून टाकतो. एक्झाम्पल नंबर 3 घ्या. ही एक्सरसाइज 12 साठी खूप इम्पॉर्टंट आहे. Example number 3. Y is equals to x² plus 2 bracket square into sin x. Solution. तिथे प्रॉब्लेम असा आहे तिथे इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आलाय आणि ब्रॅकेट मध्ये x² आलाय. डेरिव्हेटिव्ह घ्यायला अवघड जाईल. तुम्हाला का अजून डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन शिकवलाय का? म्हणजे इनर आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अजून घेता येत नाही. तो 12चा पहिला पॉईंट आहे. मग इथे काय करा, इथे हा ब्रॅकेट एक्सपांड करून घ्या, कारण की हा ए झाला, हा बी झाला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून तो ब्रॅकेट एक्सपांड करून घ्या. y इज इक्वल टू काय येईल? x⁴ प्लस 4x² प्लस 4 इंटू साइन एक्स. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? a प्लस बी a² प्लस 2ab प्लस प्लस 2 इंटू x² इंटू 4x² इंटू द स्क्वेअर झाला 4. ओके, आता डिफरन्शिएट with respect to x. Make the derivative of y is equals to derivative of ओके. बाळांनो, दोन फंक्शनचं काय आलं रे? आपण हे पहिलं फंक्शन हे दुसरं फंक्शन आलं का मल्टिप्लिकेशन. मग काय करायचा? प्रॉडक्ट रूल वापरायचा. मग इथे मस्त येतो युजिंग प्रॉडक्ट रूल.
युजिंग प्रॉडक्ट रूल. आता रूल मेन्शन नाही केला, मी नाव लिहिलं, तुम्ही पुढे रूल मेन्शन करून ठेवा लागेल. फर्स्ट फंक्शन म्हणजे x⁴ प्लस 4x² प्लस 4 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन प्लस साइन x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ओके. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस, आता इकडे बाजूला या सगळ्या टर्मची ऍडिशन आहे रे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह याला पण आहे, याला पण, याची तर 4 ला तर नाही, डायरेक्ट स्क्वेअरला आणि डायरेक्ट 4 चालेल. आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट करण्याची गरज नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या ना, ओरली तुम्हाला घेता येऊ शकतोय. मग इंटू ब्रॅकेट x⁴ चा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं मला काय येईल, 4x³ प्लस 4 तसाच x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस या 4 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल रे, याला मल्टिप्लाय मध्ये एक काय का नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह येईल डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला बा, x⁴ डेरिव्हेटिव्ह आला 4x³ तो 4 तसंच राहिला, पुढचा करतो x² टर्मला मल्टिप्लाय आणि x² 2 इंटू x⁴ x⁴ आपण 1 लिहित नाही, तो 2x आणि प्लस त्या पुढच्या 4 ला x ने मल्टिप्लाय केलेला नाही, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. हा जो 4 आहे हा स्केलर आहे, हा कॉन्स्टंट आहे. स्केलर म्हणजे आपण काय करतो, जो x च्या टर्मला मल्टिप्लाय आला तो, त्याला डेरिव्हेटिव्हचा काय फरक पडत नाही. कॉन्स्टंट म्हणजे आता इथं कुठे x ची टर्म आलेलीच नाही मल्टिप्लाय मध्ये, तो कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. ओके, मग देअरफोर हे तुम्ही फॉर्म्युला लिहू शकताय, पहिले फॉर्म्युलेच लिहा, दोनच फॉर्म्युले वापरले इथे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स and derivative of x⁴n किती येईल, n into x⁴n minus 1. प्लस आता ही टर्म फक्त सिम्प्लिफाय करा बडबड, आणि ही साईनच्या आधी लिहा, काय येईल ती टर्म 4x³ प्लस 8x इंटू साइन. ओके, आता हे आन्सर चालेल. याचं आता किती सिम्प्लिफिकेशन करायचं तुमच्या मनावर आहे. म्हणजे बा आता इथे तुम्ही काय काय करू शकताय. सगळ्यात पहिला मुद्दा dy/dx इज इक्वल टू, आता हा कोणाचा स्क्वेअर होता रे, हे एक्सपान्शन केलं होतं ना आपण कोणाचं तरी, ते x² प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर ते एक्सपान्शन आहे, म्हणजे तो झाला x² प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस x प्लस ह्या दोघांमधनं 4x कॉमन निघू शकतो. बरोबर आहे. हा, आणखीन आता वाटलं तर ह्या दोघांमध्ये तुम्ही x² प्लस 2 एक ब्रॅकेट कॉमन घेऊ शकता, म्हणजे स्क्वेअर आहे ना, दोन पैकी एक बाहेर जाईल, एक शिल्लक राहील. म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकता, इंटू ब्रॅकेट
इथे मात्र पहिला एक ब्रॅकेट शिल्लक राहिला एक्स स्क्वेअर प्लस 2. पहिल्या टर्म मध्ये एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, एक ब्रॅकेट बाहेर गेला, एक ब्रॅकेट शिल्लक राहिला. पण दुसऱ्या टर्म मध्ये स्क्वेअर नाहीये. सिम्प्लिफाय किती करायचं हे तुमच्या मनावर आहे. म्हणजे जर एखाद्याने या ब्रॅकेटचं ते प्रॉपर टाकलं नसतं, फक्त तिथनं 4x कॉमन घेतला असता तरी चालला असतं, त्याला काय फरक पडत नाही. ओके, अडचण बोला बरं एक्झाम्पल नंबर 3 मध्ये. अरे एक्झाम्पल नंबर 3 समजलं प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट. ब्रॅकेटचं एक्सपान्शन का केलं आपण? कारण की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता आला नसता, मग पहिले एक्सपान्शन करून घेतलं ब्रॅकेटचं. ओके, नेक्स्ट. एक्झाम्पल नंबर 1 पुसली करतं. ओके, एक्झाम्पल नंबर आता किती? एक्झाम्पल नंबर 4 घ्या. y is equals to e raised to x into log x. e raised to x into log x करा, डायरेक्ट प्रॉडक्ट लॉ वापरायचा आहे. आन्सरच फक्त सिंपल होतं बा. ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह घेताना डायरेक्ट प्रॉडक्ट लॉ वापरायचा. ई रेस टू एक्स ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्स ई रेस टू एक्स ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 1/x फॉर्म्युला आहे. लॉग एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ही पहिली टर्म ही दुसरी टर्म दोघांमध्ये ई रेस टू एक्स आहे. काय शिल्लक राहिला ब्रॅकेटमध्ये? 1/x प्लस लॉग एक्स. बरोबर आहे. एखादा म्हटलं सर बास चालेल, काय फरक नाही पडत. पण हा इथे न्यूमरेटर ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, मग हा एक आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो ना. क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय होईल? ई रेस टू एक्स तसंच राहील.
1 प्लस एक्स इंटू लॉग एक्स अपॉन एक्स, आणि हा अपॉनचा एक्स फक्त मी इकडे नंतर बाहेर लिहिला, म्हणजे डीवाय बाय डी चला ई रेस टू एक्स अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू लॉग एक्स. एखाद्याने हे आन्सर जरी ठेवलं ई रेस टू एक्स कॉमन काढून तरी चालतं. ओके झालाय. हा एक्झाम्पल नंबर 3, 4 अडचण बोला, दोन्ही समजले. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 घ्या पहिले, नंतर 5 घेऊ. ऑनलाईन स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पटकन पुस्तकीकडचं. एक्झाम्पल नंबर 6. आता प्रॉब्लेम हा आहे तुझा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन नाही, पण बघ इकडे सिंपल ना सोल्युशन. त्यात पहिले डेरिव्हेटिव्ह जाऊ द्या, पहिले ते सिम्प्लिफाय केलं पाहिजे आपल्याला तर सुटणार ते, कारण की डायरेक्ट आहे असा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकत नाही. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स क्यूब इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब. आता असे फॉर्म्युलेच नाही आपल्याकडे, बरोबर आहे. मग काय करावं आपण, हे माहिती तुम्हाला हा पॉवरला आहे ना रे, हा 3 सुद्धा पॉवरला आहे. लॉगचा इंडेक्स रूल वापरता येईल ना. लॉगच्या इंडेक्स रूल नुसार हा मल्टिप्लायला येणार, हा सुद्धा मल्टिप्लायला येणार. म्हणजे काय होणार, देअरफॉर एक्स क्यूब इंटू लॉग एक्स लॉग ई इंटू 3 इंटू लॉग. कोणता रूल वापरला, लॉग ऑफ ए रेस टू एम इज इक्वल टू एम इंटू लॉग ऑफ ए. आता प्रश्न हाच राहिला, लॉग ई ची व्हॅल्यू किती, 1. हा 3 पुढे घ्यायचा, 3 घेतला पुढे, 3x क्यूब इंटू 1 लिहायची गरज नाही, लॉग एक्स. काय केलंय फक्त हा 3 घेतला एक नंबरला, लॉग ई ची व्हॅल्यू किती आहे 1, आणि त्यामुळे तो इंटू 1 लिहिला नाही आणि हे उरलं. आणि 2 मिनिटं हा 3 जर गायब केला तर हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले. एक्झाम्पल नंबर 2 हेच होतं ना, त्याला 3 आला एक्स्ट्रा, बाकी काहीच नाही. करा बरं सॉल्व. आता तो 3x² एक्स क्यूब एकत्र घ्या बरं का, याला यू माना पूर्ण, 3 ला 12 सोडून देऊ नका, त्यानंतर तो 3 त्रास देतो. Differentiate with respect to x.
ओके देअरफोर आता याला यू म्हणतो मी आणि याला व्ही म्हणतो. सगळ्यात पहिले 3x² 3x³ ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा प्लस नंतर log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा 3x³ सिन्स तुम्ही काय वापरलं युजिंग प्रॉडक्ट रूल तुम्हाला वाटलं तुम्ही पुढे मेन्शन करू शकता पण आता मेन्शन करायची गरज आहे का रे प्रॉडक्ट रूल झाला लक्षात आला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ओके देअरफोर dy by dx log x चा डेरिव्हेटिव्ह बरोबर का ओके प्लस तर बिचारा log x आता मला सांगा ह्या 3 वरती ह्या डेरिव्हेटिव्ह काय फक्त स्केलर कॉन्स्टंट नाही 3 स्केलर ना त्याला एक टर्म मल्टिप्लाय आली म्हणजे 3 ॲज इट इज राहील इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². कोणते कोणते फॉर्म्युले वापरले दोन्ही फॉर्म्युले मेन्शन करा. ओके काय होईल सगळ्यात पहिले इथे हा 1 या 3 मधला 1 कॅन्सल होईल बरोबर आहे. आता मुद्दाम नेक्स्ट टर्म अशी लिहितो बघा फक्त dy by dx इज इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये आला 3x² इंटू 1 काय अडचण आहे आपली प्लस हे फक्त पुढे लिहितो 3 इंटू 3x² इंटू log x काय अडचण आहे फक्त हे पुढे लिहिले पण इतका आळस केलं का मल्टिप्लिकेशन सुद्धा नाही केलं 3 नाही पण आता ही पहिली टर्म ही दुसरी टर्म दुसरं कॉमन घ्या कॉमन काय काय शिल्लक राहिलं पहिल्या टर्म मध्ये शिल्लक राहिला 1 अडचण बोला अरे बा नो प्रॉडक्ट रूल मध्ये अडचण वाटते काही आता एकच एक्झाम्पल राहिले एक्झाम्पल नंबर 5 ओके एक्झाम्पल नंबर 5 तिकडचा 3 पुसू ओके एक्झाम्पल नंबर 5 काय फॉल्ट झाला रे 3 जण मल्टिप्लाय मध्ये आले मी नोट लिही ना 3 नंबरची कर्लर दिलती पा प्रॉडक्ट रूलच्या खाली u इंटू व्ही इंटू डब्ल्यू
आता सांगितलं एका वेळी एकाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बाकी ते ऍज इज ठेवायचे फक्त, बाकी काय लोड नाही इथे. x⁵3/2 e⁻x log x. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, अजिबात लोड नाही घ्या, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. डिफरन्शिएट with respect to x, y चा डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे का? ओके. तीन टर्म आल्या मल्टिप्लाय मध्ये, मग आपल्याकडे प्रॉडक्ट रूलची. आता प्रॉडक्ट रूल काय सांगतो माहिती का रे? एका वेळी एका डेरिव्हेटिव्ह घ्या, बाकीचे सगळे फंक्शन ऍडजस्ट. बरोबर आहे. पण तो रूल आपण इथे वापरू शकतोय किंवा ती कॉर्लरी मेन्शन करू शकतोय. वी हॅव थेरम असा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इंटू w हा कसा येतो? तर पहिले जो कॉन्स्टंट म्हणजे ऍज इट इज, कॉन्स्टंट नाही ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ w प्लस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बरोबर आहे का? हा रूल हा इथे यूज करायचा आहे. डायरेक्ट तीन फॉर्म्युले वापरायचे. पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तुमचा हा. आता जर तुमचं उलटा पालट झाला असेल ऑर्डर, तर ऑर्डरला काही महत्व नाहीये. एवढे तीन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे फक्त. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस e⁻x चा डेरिव्हेटिव्ह x⁻³ चा डेरिव्हेटिव्ह 3/2 इंटू x⁻³ -1. बरोबर आहे का? कोणते तीन फॉर्म्युले तुम्ही यूज केले? ते आता तिकडे बाहेर बघा, ह्या दोघांचा बेस सारखा आहे. हा डिवाइडला येणार आहे, पॉवरला तर 1 याच्या. मग इथे हा जर वरती आला तर मायनस होईल ना, पॉवर मायनस होईल त्याचा आणि त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. बरोबर. म्हणजे हे x⁻³ -1 इंटू e⁻x पहिली तर हा डायरेक्ट -1 करून घेतला ना वरती घेऊन.
x⁻³ इंटू e⁻x इंटू log x प्लस 3/2 इंटू x⁻, किती होईल रे हा 1/2 इंटू e⁻x इंटू log x. आणि सुद्धा किती होऊन जाईल हा x⁻² होऊन जाईल ना. मग हा x⁻² इथे पण आहे, पण तिन्ही टर्म मध्ये x⁻² कॉमन नाहीये, पण तो करता येऊ शकतो. करता पहा फक्त. तुम्ही मला काय म्हटले, हा हा x⁻, किती होऊन जाणार आहे 1/2. म्हणजेच काय x⁻² म्हणजे काय, बरोबर. ओके, √x इंटू e⁻x प्लस x⁻³ म्हणजे शुद्ध मराठी दीड, म्हणजे 1 आणि अर्धा, म्हणजे 1 म्हणजे e⁻x म्हणजे 1 सॉरी, आणि अर्धा म्हणजे √x. त्याला आपण सॉल्व्ह केलं तेव्हा x इंटू e⁻x सॉरी x इंटू √x किती लिहिला होता, x⁻³ लिहिला होता ना, तसा केला तो फक्त इंटू e⁻x इंटू log x इज इक्वल प्लस 3/2 √x e⁻x log x. आणि आता जर तुम्ही प्रत्येक टर्म मध्ये पाहिलं, इथे इंटू 1 एक्स्ट्रा, हा आता हे असंच सिम्प्लिफाय केलं पाहिजे, असा कुठं नवस नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्याने हे फक्त e⁻x कॉमन काढला असता आणि बाकीचे तसंच ठेवलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, कारण खूप जण तेच करतात. 90% मुलं तेच करतात, फक्त e⁻x कॉमन काढतात. आणि त्याचा आन्सर असं येतं, e⁻x ब्रॅकेटच्या बाहेर येतो, ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिली टर्म x⁻1/2 प्लस दुसरी टर्म x⁻3/2 इंटू log x प्लस तिसरी टर्म असते x⁻3/2 इंटू x⁻1/2 इंटू log x. फक्त e⁻x कॉमन असतं, बाकी काहीच नसतं. चालतं. पण यामुळे कॉमन काढायचं की थोडस 12च्या दृष्टीने प्रिपेअर करताना तुम्हाला ब्रॅकेट सिम्प्लिफाय करता आला पाहिजे. आणि मुद्दा हा आहे, मी तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह शिकवू राहिलेलो. सिम्प्लिफिकेशन कोणी शिकू शकत नाही आता, कारण की ते 12वी येऊन शिकायचं नसतं, ते आयुष्यभर शिकत आलं असतं आपण. यात काय आपण लॉ ऑफ इंडायसेस वगैरे वापरून राहिलो, त्याची 8वीला झाली, बरोबर आहे. हे वापरण्यासाठी तिथनं कॉन्सन्ट्रेशन लागतं. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय सोडपर्यंत अर्थ नाहीये. क्वेश्चन नंबर 3 आपण उद्या घेऊ. ओके, हा मला सांगा, प्रॉडक्ट रूल मध्ये अर्थ वाटते? प्रॉडक्ट रूल समजला बाबांनो? 12वीला लय वेळा वापरायचा बरं का. आणि त्यावेळेस तुम्ही असं प्रॉडक्ट रूल सुद्धा लिहित नाही पूर्ण. युझिंग P.R समजून घ्या. त्यामुळे प्रॅक्टिस करा याची व्यवस्थितपणे.